राजीनाम्यातून माझे समाधान होणार नाही. माझं समाधान होता. काल जरी राजीनामा झाला होता तो माझं समाधान होता. पण जे रात्री मी फोटो बघितलेले आहे ते बघून मी समाधानी होणार नाही. आमचं समाधान त्यावेळे होणार ज्या वेळे जसं की वाल्मिकरांनी मागणी केली होती, धनंजय मुंडेंनी मागणी केली होती, जो कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो ज्या वेळे त्यांना फाशीची सजा होतील त्यावेळे आम्ही समाधानी होत. आणि माझी एक और मागणी आहे एक माणुसकी म्हणून की जसे ते लोकांनी एक मृतदेहाचे तोंडावर लघवी केलेली आहे ते लोकांना पूर्ण बीडची जनताच्या समोर आणायचं आहे आणि त्यांच्या तोंडावर आम्हाला लघवी करायचं आहे. असा सीन आम्हाला बघायचा आहे. राजीनामा आहे आपल्याला ह्यांना 3 महिने अगोदर मागायला पाहिजे होता. देवेंद्र भाऊ असेल, अजित दादा असेल, 3 महिने अगोदर हे लोकांना घ्यायला पाहिजे होतं. जसे त्यांचे ॲडव्होकेट सांगतात तसंच तो करताय. पण सगळ्यांनी माहिती आहे की तो असंच बोलणार क्योंकि 2-2 बायका ठेवू शकत नाही तो. आणि जे त्यांनी एक इलेक्शन हे टाकलं होता माझ्यावरती ज्या वेळे आमच्या रिलेशन लोकांच्या समोर आला होता त्यावेळे त्यांनी एक पिटिशन टाकलं होता हायकोर्टामध्ये डिफॉर्मेशन का मानहानीचा दावा केला होता. ते मानहानीच्या दाव्यामध्ये त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे, त्यांनी स्वतः त्यांच्या पिटिशन आहे माझं नाही, की आम्ही 1998 पासून आम्ही सोबत आहे. असे तो आम्ही 96 पासून सोबत आहे. पण त्यांनी जे लिहून दिलेलं आहे हायकोर्टामध्ये 98 पासून आम्ही सोबत आहे. अरे सबोत कोई बहिणी बनून तो ठेवत नाही ना. एक 16 वर्षाची मुलगीला तो 98 पासून सोबत आहे आणि त्यांची जे दुसरी लग्न झालेलं आहे ते 2001 मध्ये झालेलं आहे. तो हे जे 5 वर्षाचा जे काल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं माझ्यासोबत? बहिणी बनवून ठेवलेला होता का? हे सगळं विचारणीय गोष्ट आहे आणि हे मीडियाला विचारायचं आहे. त्यांना मीडिया विचारत नाही, त्यांना मला प्रश्न करतात पण त्यांना करत नाही. आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे लग्नाचे, तेच घेऊन मी परली गेली होती ज्याच्या मला काय भोगावं लागले. माझ्या आयपॅड, माझ्या पूर्ण एल्बम वगैरे सगळं 40 पोलीसवाले लोक इकडे येऊन घेऊन गेले. स्वतः डीवायएसपी आले होते, स्वतः डीवायएसपी. विचार करा तुम्ही. आणि आता मला ते पण मिळणार आहे क्योंकि माझा ते केस जे होता तो कॅश जो आलेला आहे हायकोर्टामधून ते पण थप्पड जळलेला आहे त्यांच्या तोंडावरती कोर्टाने. आणि त्याच्यामध्ये मी ते मागणी केलेली आहे ज्याच्यामध्ये माझे पूर्ण पुरावे आहे, माझे शादीचे व्हिडिओ हे ते सगळं.